हाय हॅलो नमस्कार, मी प्रिया पोद्दार. वेलकम बॅक टू प्रियाज रेसिपी. आता होळीचा सण जवळ येत आहे, तर पुरणपोळीची रेसिपी झालीच पाहिजे. सो आपण करणार आहोत होळी स्पेशल मऊ लुसलुसीत पुरणपोळी. इथे 2 तास भिजवलेल्या चणा डाळीला कुकरमध्ये घेऊन 1 चमचा तेल घालून 4 ते 5 शिट्या करून घ्यायच्या. एका जाड बुडाच्या कढईत 1 ते 2 चमचे तूप घेऊन त्यात किसलेला गूळ घालून घ्यायचे. गूळ थोडा मऊ होत आले की त्यात कुकरमध्ये शिजवलेली व त्यातले पाणी नितळत ठेवलेली चणा डाळ घालायची व पुरण चांगले आता शिजवायला घ्यायचे. सुरुवातीला पुरण पातळ होतं, जसजसं आपण ते शिजवतो ते घट्ट होत जातं. पुरणाचा गोळा होईपर्यंत आपल्याला परतत राहायचे. हे सर्व करत असताना गॅसची फ्लेम लो टू मीडियमवर ठेवायची. आता बघू शकता पुरण कढईला सोडायला लागलंय. तर या स्टेजला तुम्ही पाव चमचा वेलची पावडर व थोडं जायफळ किसून घालायचे. चांगलं मिक्स करून घ्यायचे. इथे आपलं पुरण रेडी झालंय. आता 1 वाटी मैदा व पाव वाटी गव्हाचे पीठ घेऊन त्यात चवीपुरता मीठ घालून थोडं थोडं पाणी घालून चांगलं मळून घ्यायचे. इथे मी गव्हाचं पीठ पण घेतलंय, पण त्याचं रेकॉर्डिंग झालेलं नाही. पुरणपोळीची कणिक रोजच्या पोळ्यांपेक्षा थोडी मऊ मळायची. 1 ते 1.5 पळी तेल घालून कणिक मळून घ्यायची व अर्ध्या तासासाठी झाकण ठेवून मुरायला ठेवायचे. कणिक मुरेपर्यंत आता आपण पुरण बारीक करून घेऊया. तुम्ही पुरण यंत्रातून पण काढू शकता, पण माझ्याकडे पुरणाची जाळी आहे तर मी त्यात बारीक करून घेते. अशा प्रकारे पुरण एकसारखं काढून घ्यायचं. इथे आता आपलं पुरण बारीक करून झालेलं आहे. पोळपाटाला आता प्लास्टिक लावून घेऊया. छोटा कणकेचा गोळा घेऊन त्याला थोडे तांदळाचे पीठ लावून लाटून घेऊया व त्याच्या डबल आपल्याला त्यात पुरण भरायचे. पुरण अशा प्रकारे भरून घेऊया आणि गोळा चांगला बंद करायचा म्हणजे पोळी फुटत नाही. परत एकदा तांदळाचं पीठ दोन्ही बाजूला लावून पोळी लाटून घेऊया. एकीकडे आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे. तवा तापला की गॅस बारीक करायचं व पोळीला दोन्ही बाजूला तूप लावून चांगली भाजून घ्यायची. पोळी दोन्ही बाजूनी चांगली खरपूस भाजून घ्यायची. अशाच प्रकारे उरलेल्या सर्व पुरणपोळ्या आपण करून घेऊया. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.